नमस्कार. फुकटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शुदे एक नवीन विषय नवीन सल्ला घेऊन तुमच्यासाठी. आजचा विषय आहे फोटोग्राफी. फोटोग्राफी ही कला आजकाल प्रत्येकाच्या हातात पोचायला लागलेली आहे. खूप इझिली ऍक्सेसिबल झालेली आहे ही कला. कोणीही उठतो आणि स्वतःला फोटोग्राफर म्हणून घ्यायला सुरुवात करतो, अशी आजची कंडिशन झालेली आहे. तर ठीक आहे, तो मुद्दा पुढला आहे. मुळात काय होतं की अनेक लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात आम्हाला फोटोग्राफी करायची, किंवा काही मुलांचे पालक वर्ग येतात आणि म्हणतात की मला माझ्या मुलाला फोटोग्राफी शिकवायची, किंवा फोटोग्राफीमध्ये त्यांनी पुढे काहीतरी करावं, शिकावं असं आम्हाला वाटतं. कारण का तर त्याच्याकडे म्हणे मोबाईल असतो आणि तो मोबाईलवर खूप सुंदर फोटो काढतो. हे त्यांचं क्रायटेरिया असतं की मोबाईलवर त्याला खूप सुंदर फोटोग्राफी करता येते आणि मोबाईलवरची फोटोग्राफी त्याला आवडते म्हणून त्यांनी करिअर करावं या क्षेत्रामध्ये. हे जे काही एक कॉन्सेप्ट आजकाल डेव्हलप झालेली आहे, तर तीच थोडीशी मला वाटतं घातक आहे. मुळात माझं असं म्हणणं असतं की कुठल्याही व्यक्तीला की फोटोग्राफी करायचे म्हणजे नक्की काय करायचंय बाबा तुला, की फोटोग्राफी तुला व्यवसाय म्हणून करायचे का हौस म्हणून करायचे. हौस म्हणून करायची असेल तर त्यात शिकण्यासारखं काहीच नसतं. कुठलाही कॅमेरा तुझ्या बजेटमध्ये बसत असेल तो घे आणि खेळायला सुरुवात कर, तुला फोटोग्राफी काय यायला लागते. कुठलाही मोबाईल 2-3 दिवस खेळलो नवीन घेतल्यानंतर की यायला लागतो, तसा कुठलाही कॅमेरा हा 4 दिवस खेळल्यावर यायला लागतो. त्यात शिकवायचंय काय. पण तुला जर फोटोग्राफी ही व्यवसाय म्हणून करायची असेल, तुला ते प्रोफेशन म्हणून तुला फोटोग्राफी घ्यायची असेल, तर पुढला विचार करायला लागतो की फोटोग्राफी करायची म्हणजे नक्की काय करायचं. फोटोग्राफी मध्ये खूप ट्रॅक्स आहेत, त्यापैकी कुठल्या ट्रॅकची फोटोग्राफी तुला करायची. मग इथे कुठले कुठले ट्रॅक्स आहेत, तर एक असतं फंक्शन फोटोग्राफी. फंक्शन फोटोग्राफी म्हणजे इव्हेंट्स, वेडिंग्स, लग्न म्हणजे बारसं ही जी काय असतात ती फोटोग्राफी म्हणजे फंक्शन फोटोग्राफी. दुसरं येतं टेबल टॉप फोटोग्राफी. टेबल टॉप फोटोग्राफी मध्ये फूड, ज्वेलरी हे आयटम्स येतात की जे छोट्याशा टेबलवर सेट करून त्या वस्तूचे फोटोशूट करणं म्हणजे टेबल टॉप फोटोग्राफी. तिसरं येतं इंडस्ट्रियल फोटोग्राफी. इंडस्ट्रियल फोटोग्राफी मध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये लोकेशन्सवर जाऊन तिथे जी अवाढव्य मोठी मशिनरी किंवा त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर्स असतात ते शूट करणं म्हणजे इंडस्ट्रियल फोटोग्राफी. नेचर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, तर ह्याबद्दल तर सांगण्यासारखं काहीच नाही, त्याच्या नावातच सगळं आलंय की निसर्ग टिपणं किंवा वाईल्ड लाईफ मध्ये जाऊन जनावर, प्राणी, पक्षी, म्हणजे यात काय तर सांगण्यासारखं काही विशेष नाहीये. आर्किटेक्चरल फोटोग्राफी. आर्किटेक्चरल फोटोग्राफी म्हणजे इंटिरियर डेकोरेटर्स किंवा जे बिल्डर्स जे मोठमोठ्या वास्तू उभ्या करतात, त्या मोठमोठ्या वास्तू उभ्या केल्यानंतर त्याच्या आतमध्ये जी काही इंटिरियर डेकोरेशनचा पार्ट होतो तो शूट करणं, त्या वास्तूचं सौंदर्य दाखवणं, ते इंटिरियर डेकोरेटरनी केलेले बारकावे आतमधले, मग हॉटेल्स मधले असतील किंवा बंगल्यांमधले असतील ते दाखवणं म्हणजे इंटिरियर फोटोग्राफी किंवा आर्किटेक्चरल फोटोग्राफी. 6वा प्रकार येतो मेडिकल फोटोग्राफी. म्हणजे ऑपरेशन थिएटर्स मध्ये जे चाललेलं असतं ते शूट करणं म्हणजे क्रिटिकल ऑपरेशन्स असतात, काही अवयव इम्प्यूट करायचे असतात, मोठमोठे ट्युमर्स काढले जातात किंवा आधी दात वगैरे सुद्धा, काही दात इम्प्लांट केले जातात, काही दातांच्या डिफॉर्मिटीज करेक्ट केल्या जातात. तर हे जे काय शूट करून त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं त्याला म्हणतात मेडिकल फोटोग्राफी. 7वा नंबर येतो फोटो जर्नालिझम. आता फोटो जर्नालिझम म्हणजे काय, तर ही फोटोग्राफी लागते पब्लिकेशन्ससाठी, प्रेस मीडिया, पेपर, मासिक ह्यांच्या करता, की जिथे जे काही घटना घडल्या तिथे जाऊन त्या घटना टिपणं, त्या घटना शूट करून आणणं आणि बातमीमध्ये ते छापायला तो फोटो वापरणं, दॅट इज फोटो जर्नालिझम. सो तो एक इंडिपेंडेंट करिअर असतं. त्यानंतर स्पोर्ट्स फोटोग्राफी. स्पोर्ट्स फोटोग्राफी ही ऑब्व्हियसली ग्राउंड्सवर वेगवेगळे क्रीडा प्रकार जे खेळले जातात, मग क्रिकेटच्या मॅचेस असेल, फुटबॉल असेल, कबड्डी असेल किंवा काही पण असेल, मग ते स्पोर्ट्स फोटोग्राफीमध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या
क्षेत्रातले बारकावे टिपणं, त्याला म्हणतात स्पोर्ट्स फोटोग्राफी. त्यामध्येच शेवटचा अजून एक टप्पा येतो, तो म्हणजे फॅशन, ग्लॅमर आणि मॉडेलिंग फोटोग्राफी. ही फोटोग्राफी ही खास करून मीडियामध्ये ज्यांना यायचंय, ऍक्टिंग किंवा मॉडेलिंग या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी इथे जे फोटोशूट केलं जातं, जिथे मॉडेल्स शूट केली जातात, मॉडेल्सचं प्रेझेंटेशन केलं जातं, त्याला म्हणतात फॅशन फोटोग्राफी. तर एवढे सगळे ट्रॅक्स अस्तित्वात असताना मला फोटोग्राफी करायची आहे एकाच वाक्यावर मी काय गाईडलाईन देणार? किंवा तुम्ही आधी फोकस व्हा, तुम्हाला कुठला ट्रॅक करायचा आहे आणि मग इन्व्हेस्ट करा कुठला कॅमेरा किंवा लेन्सेस तुम्ही घेणार त्याच्यामध्ये. कारण फोटोग्राफीमध्ये लागणारे जे इक्विपमेंट्स असतात, मग ते कॅमेरा असतील, लेन्सेस असतील किंवा अजून काही लाईट्स किंवा काही सेटअप्स असतील, हे प्रत्येक गोष्ट, ही प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ही अवलंबून असते तुम्ही कुठल्या ट्रॅकची फोटोग्राफी तुम्हाला करायची ह्याच्यावर. यातल्या प्रत्येक ट्रॅकच्या, प्रत्येक फोटोग्राफीच्या वेगळ्या प्रकाराची इन्व्हेस्टमेंट ही वेगळी असते. कुठे कॅमेरा डिव्हाइसेस काही वेगळ्या प्रकारची स्पेसिफिकेशन लागतात, कुठे लेन्सेस वेगळ्या लागतात, की ह्या सगळ्या स्पेसिफिकेशन्स मुळात आधी तुमचं कुठला ट्रॅक तुम्हाला करायचा आहे करिअर म्हणून, तो तुम्ही आधी ठरवून झाल्यानंतर मग येतं ते इन्व्हेस्टमेंट कॅमेरामधली. त्यामुळे पहिलं गोष्ट काय आहे तर आधी ट्रॅक फिक्स करून घ्या, म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट ही वाया जाणार नाही. सो हा होता सल्ला खास करून बिगिनर्ससाठी, ज्यांना फोटोग्राफी सुरू करायची पण अजून कॅमेरा वगैरे घेतलेला नाहीये त्या लोकांसाठी. फोटोग्राफी या विषयावरील अधिक चर्चा करण्यासाठी, अधिक सल्ले वेगवेगळ्या मुद्द्यांवरचे मिळवण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी आपण भेटत राहू पुढल्या भागांमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. शेअर अशा करता की तुम्हाला जसं या क्षेत्रातलं नॉलेज आता मी देत जाईल किंवा तुम्ही बघत जाल सबस्क्राईब केल्यानंतर, तसंच इतरही अनेक लोकांपर्यंत हे नॉलेज पोहोचणं गरजेचं आहे. तर तुमच्या शेअर करण्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सल्ले पोहोचवू शकेन. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.